नमस्कार. आपण कुरकुरीत आणि तेलात न फुटणारे वडे बनवणार आहोत. त्याचसोबत मी तुम्हाला काही टिप्स पण सांगते आणि शेंगदाण्याची चटणी कशी बनवायची आहे ते पण सांगते. चला तर मग आता आपण रेसिपी कशी बनवायची आहे ते अगोदर पाहूया. मीडियम साईजचे 2 बटाटे उकडून घेतलेले आहेत मी. आता त्याची साल काढून घेऊ. अगोदर ते व्यवस्थित थंड होऊ द्या आणि मग त्याची साल काढा, कारण गरम खूप असते ना, ते हाताला चटका बसतो. तुम्ही बघू शकता आपले बटाटे उकडून झालेले आहेत. त्यामध्ये आता आपण रात्री भिजवलेले साबुदाणे टाकून घेऊ. साबुदाणे मी रात्री 2-3 वेळा पाण्यातून काढून भिजत घातले होते. 2.5 वाट्या साबुदाणे आहेत हे. साबुदाणे टाकल्यानंतर त्यामध्ये 1.5 वाटी शेंगदाण्याचं कूट टाकून घेऊ. नंतर मीठ आणि हिरवी मिरचीचा ठेचा. यामध्ये फक्त मीठ आणि हिरवी मिरची आहे. तुम्ही आपल्या चवीनुसार जसं तुम्हाला तिखट पाहिजे त्याप्रमाणे टाका. सर्वात शेवटी आपण 1 चमचा जिरे टाकून घ्यायचं. सुरुवातीला हलक्या हाताने मिक्स करा. रगडून नका, म्हणून त्याचं टेक्स्चर निघून जातं. ही झाली आता आपली पहिली टिप. चटणी बनवून घेऊया. मिक्सरच्या पॉटमध्ये मी हिरवी मिरची, शेंगदाणे भाजलेले आहे, टरफलं काढलेले, जिरं आणि चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे. त्यामध्ये पाणी टाकून आपण वाटून घेऊ. तुम्ही बघू शकता चटणी किती मस्त झालेली आहे. तुम्हाला जसं योग्य वाटेल तशी कन्सिस्टन्सी ठेवा. मी थोडी पातळ बनवते. चला तर मग आता आपण वडे बनवून घेऊया. वडे बनवताना अगोदर हाताला हलकंसं पाणी लावून घ्यायचं आणि मग वडे बनवायचे, कारण ते हाताला चिपकत नाहीत आणि आकारही व्यवस्थित येतो. बघू शकता तुम्ही किती छान झालेले आहेत. वडे तळताना तेल खूप गरम आणि थंड पण नसावं. तेलामध्ये वडे खूप जास्त एकत्र सोडू नका, कारण तेल थंड होऊन वडे तेल जास्त पितात आणि एकमेकांना चिपकतात. ही होती आपली दुसरी टीप. तुम्ही बघू शकता आपले वडे किती मस्त झालेले आहेत. एकदम क्रंची, कुरकुरीत आणि चवीला पण एकदम भन्नाट असे झालेले आहेत. प्रत्येकाच्या घरांमध्ये ना वेगवेगळी बनवायची पद्धत असते. तुम्हाला माझी बनवण्याची पद्धत आवडली का ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही करत नाही बरं का, नुसता व्हिडिओ पाहून निघून जाता. ही अशी कंजूशी बरी नाही बरं का. आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा. बाय.